नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की यूट्यूबकडून आपल्याला खूप काही मिळणार आहे, भरपूर काही मिळणार. तर तसं काही नाही आहे. हे सगळं कष्टाचा भाग आहे. जसं आपण कष्ट करतो, अ, खूप मेहनत आहे याच्यामध्ये. अ, कारण मी आज नाही म्हटलं तरी वर्ष दीड वर्ष मी हे काम यूट्यूबवरती करतो आहे. पण अजून तरी माझं म्हणजे काय म्हणतात त्याला, सबस्क्रायबर पूर्ण नाही झालेत आणि वॉच टाईम पण तितका वाढला नाही आहे. जेव्हा 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तेव्हा मला थोडंसं दिलासा वाटला होता की बाबा काहीतरी थोडंफार चालू होईल काहीतरी. पण कुठलाही ऑप्शन चालू झालेला नाही. आता त्यांनी सांगितलं आहे की 1000 सबस्क्रायबर पाहिजेत. तर मुळात सर्वांना मी एक सांगतो की हा नाद बरा नाही. कारण खूप मेहनत आहे याच्यामध्ये, खूप स्पर्धा आहे, भरपूर स्पर्धा आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे स्वतःचं नुकसान करून इथे काही करू नका. मी मुळात म्हणजे मी 4 पैसे कमवत होतो, ते पण नाही करून बसलो आहे मी. मला वाटलं इथून जर जास्त पैसे मिळाले, मला इथून काही मिळालं तर मी लोकांसाठी खूप काही करू शकतो असं मला वाटलं होतं. मला माझं नाव फेमस करायचं होतं. मला माझ्या नावाने अख्ख्या महाराष्ट्राने किंवा अख्खे जे मराठी लोक आहेत, जेवढे लोक, त्या सगळ्यांनी मला ओळखलं पाहिजे, हा माझा विचार होता. आणि या उद्देशाने मी चालू केलं होतं हे. पण तसं काहीच झालं नाही. फार कमी सबस्क्रायबर आहेत आणि एवढ्या किरकोळ सबस्क्रायबरमध्ये मी पुढे जाऊ शकत नाही. कारण आर्थिक ओढाताण भयंकर होत आहे. मी मुळात आधी लग्नाचं काम करायचो, लग्न जुळवायचो. आणि त्याच्यामध्ये मी काय ठरवलं की म्हटलं जर हे सगळं फ्री केलं, पूर्णपणे मोफत केलं, तर लोक आवडीने मला सबस्क्राईब करतील. परंतु असं झालं की मी जे व्हिडिओ टाकतो आहे तसे सेम व्हिडिओ इतर ठिकाणावरून येत आहेत. म्हणजे इतर जे लोक आहेत यूट्यूबवरती ते टाकत आहेत, परंतु तिकडे फ्रॉड चालला आहे. मग माझ्यावर तसा विश्वास कोण ठेवणार नाही. खूप वेळ लागेल विश्वास ठेवायला. मग हे सगळं माझ्या लक्षात आलं नाही त्यावेळी. मी जरी प्रामाणिकपणे काम केलं तरीसुद्धा लोक माझ्यावर तेवढा विश्वास नाही ठेवणार. मुळात आधी मी काय केलं होतं, माझी एक चूक सांगतो तुम्हाला. मी काय केलं, मी एक वेबसाईट बनवली विवाह केंद्राची आणि ती पूर्ण मोफत ठेवली. ती मी थोडंफार पैसे तिथे ठेवायला पाहिजे होते, तर तिथे मी पूर्ण मोफत ठेवली. संपूर्ण मोफत ठेवली. म्हणजे कोणी या, अर्ज भरा. अर्ज भरा म्हणजे कोणी या, म्हणजे लग्नासाठी जे लोक आहेत त्यांनी या आणि अर्ज भरा आणि स्थळं बघा आणि डायरेक्ट त्यांना मेसेज करा. असा माझा उद्देश होता. म्हणजे लग्न जर जमली तर अजून मी फेमस होणार, हा माझा उद्देश होता. पण तसं घडतच नाही आहे. लोक फक्त स्वार्थी आणि स्वार्थीच आहेत. मी खूप अनुभव घेतो आहे. ॲक्च्युअल जे मी काही 4 पैसे कमवत होतो ते पण माझे बंद झाले. कारण फ्री म्हटल्यानंतर लोक फ्रीसाठीच येतात. आणि फ्री जे लोक येतात ते किती म्हणजे कसं, म्हणजे त्यांना मी मुळात आधी सांगूच शकत नाही फी भरा म्हणून. कारण कसं, मी जाहीरच केलं आहे मी फ्री फ्री लग्न जमवणार म्हणून. तर मला ते फ्रीमध्ये जमवावं लागेल. मग फ्री जमवणार कसं? तर ह्याला खर्च आहे. साईडची जाहिरात करणं खर्च आहे. मग साईडची जाहिरात, माझा विचार काय होता की साईडची जाहिरात मी अशी करू शकतो. मी म्हणजे भरपूर विचार केले होते या गोष्टीवरती की जर यूट्यूबच्या माध्यमातून साईटची जाहिरात केली तर यूट्यूबवरती खूप लोक मला सपोर्ट करतील, भरपूर लोक सपोर्ट करतील आणि ती साईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि खूप लोकांची लग्न फ्रीमध्ये होतील आणि मी फेमस होईल. माझं नाव एक ब्रँड बनवायचं होतं. मुळात थोडाफार होतो, थोडाफार ओळखीचा आहेच, पण मला अजून प्रसिद्धी पाहिजे होती. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मला या चेहऱ्याने, मी मुद्दाम मुद्दाम प्रत्येक व्हिडिओवरती माझा चेहरा ठेवला आहे. का? कारण माझा चेहरा फेमस झाला पाहिजे, हा माझा उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेवढे मी इतर ठिकाणी मी जाहिरात केली तिथे पण मी माझा चेहरा ठेवला आहे. कारण अमोल गावडे कोण आहे हे लोकांना कळायला पाहिजे आणि म्हणून मी ते माझ्या चेहऱ्याचा वापर करतो आहे. तर
दाद मिळते नाही असं नाही. खूप खूप ठिकाणावरून फोन येतात, लांब लांबून मला फोन येतात किंवा लांब लांबून लोक साईडवरती अर्ज भरत आहेत. काही लोकांना कळत पण नाही आहे कसा अर्ज भरायचा, पण ते कुठून तरी कोणाकडून तरी मदत घेऊन अर्ज भरत आहेत आणि बोलण्या पण चालू आहेत, नाही असं नाही. म्हणजे मी जे काय केलं त्याला थोडासा सपोर्ट मिळतो आहे. लोक निदान खुश आहेत. म्हणजे कसं त्यांना कळतं आहे की बाबा एवढं एवढं सगळं केलं आहे याने, तर याचा लाभ घेतला पाहिजे, हे काही लोकांना कळतं आहे. काही लोक केलीच नाहीत, कारण त्यांना असं विश्वास बसत नाही, त्यांना वाटत नाही. बऱ्याच लोकांनी मला विचारलं पण, तुम्ही एक खूप वेळा सांगताय, आम्ही तुमचे व्हिडिओ भरपूर वेळा बघतोय, तुम्ही खरंच फ्रीमध्ये लग्न जमवता, खरंच फ्रीमध्ये लग्न जमवता. त्यांना विश्वासच बसत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांनी पैसे भरून सुद्धा त्यांची कामं झाली नाहीत, तर फ्रीमध्ये कशी जमणार? फ्री हा शब्दच म्हणजे ऐकायची आवड म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांनी विचार पण केला नसेल की फ्री असेल का असं काही. आणि त्याच्यामुळे कसं लोक विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे मी नाही म्हटलं तरी तोती आहे, मी फसवे आहे असं लोकांना बऱ्याच लोकांना वाटते आणि त्याच्यामुळे विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे परिणाम काय झाला, यूट्यूब पण माझं तितकं चालत नाही. यूट्यूब पुढे जायला पाहिजे होतं पण ते जात नाही, आणि यूट्यूब नाही गेलं तर माझे हाल होतील. कारण इन्कमचा सोर्स काहीच नाही. इन्कम पाहिजे ना, काहीतरी इन्कम पाहिजे. कारण इन्कम नसेल तर मी म्हणजे जाहिरात पण करू शकत नाही वेबसाईटची. वेबसाईट बंद झाली तर त्याचा परिणाम उलटा होणार, यूट्यूबवरती पण होणार. आणि असं खूप आता डोक्यात विचार येऊ लागले की खूप मी मूर्खपणा केला. खूप मला पश्चाताप होतो आहे की मी माझा व्यवसाय पणाला लावून मी हे सगळं केलं. खूप लोकांना मी बऱ्याच लोकांना सांगितलं होतं की कमेंट टाका मला, की तुम्ही खरंच मला बघताय का, तुम्ही कमेंट द्या, तुम्हाला खरंच मी आवडतो आहे का, मला कमेंटमधून सांगा. पण कोणी तसं देत नाही आहे कमेंट. मग मग हे करून फायदा काय, मी एवढी मेहनत करून फायदा काय? असे बरेच निराशाजनक विचार मनात येत असतात. आणि ते तर झालंच. पण बऱ्याच लोकांना मी सांगतो आहे की तुम्ही जर यूट्यूबचा विचार करत असाल किंवा मला बघून किंवा इतर ठिकाणी कोणाकोणाला बघून, बऱ्याच लोकांना बघून तुम्ही जर विचार करत असाल की बाबा यूट्यूबमधून पैसे मिळतील, तर तसं काही नाही आहे. मला तर आता हे स्वप्न वाटू लागलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मला स्वप्नातसुद्धा यूट्यूब दिसायचं, इतका मी जीव तोडून काम करत होतो. आणि आणि याच्यामध्ये खूप नुकसान होतं, कारण मानसिक तणाव भरपूर वाढतो. असं वाटतं आपण वेडे आहोत आणि उगाचच आपण टाईमपास करतो इथे, असं पण वाटू लागतं. पण निराशा येते अशावेळी. कुठेतरी एखादा व्हिडिओ जरी व्हायरल झाला असता तरीसुद्धा आपल्याला वाटतं की बाबा की आपण काहीतरी सक्सेस होऊ शकतो. पूर्वी म्हणजे पूर्वी जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळी यूट्यूबला जाहिराती लागायच्या. त्या जाहिराती गेल्या कुठे मला कळत नाही. जेव्हा मी 100 व्ह्यू जेव्हा पार करायचो त्यावेळी जाहिराती असायच्या, 2-2 जाहिराती लागायच्या. मला वाटायचं हे जाहिरातीमधून पैसा असतो, आणि खरंच तसंच यूट्यूबची पॉलिसी आहे. कारण मी आता जेव्हा वाय टी वाय टी ॲपमध्ये बघतो, वाय टी यूट्यूबमध्ये, तर त्याच्यावरती पण तसंच आहे उल्लेख की 70% रक्कम भेटते आपल्याला आणि बाकीची रक्कम यूट्यूब कंपनी आपल्यासाठी ठेवते राखून, असं मी ऐकलं. पण विषय कसा आहे की हे 70% रक्कम तर सोडा, निदान एखादा जाहिरात जरी झळकली असती, पैसे दूर राहिले पण निदान जाहिरात जरी झळकली असती तर बरं वाटतं ना, की बाबा हां पुढे केव्हा तरी चान्स लागू शकतो, किंवा काहीतरी आशा निर्माण झाली पाहिजे. आशा कुठलीच नाही. तिथे बरंच त्यांनी सांगितलं आहे की बरेच गोष्टी आहेत, भरपूर आहेत गोष्टी, मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण कसं, तुम्ही जर तळमळीनं काम करत असाल तर तुमच्या मनात निराशा येईल. पण तुम्हाला अजून सांगतो, यूट्यूबमध्ये प्रचंड मेहनत आहे. आपण म्हणतो तसं नाही आहे ते. कारण यूट्यूब आपण व्हिडिओ जो टाकतो त्याला टॅगिंग देणं किंवा त्याचं टायटल कसं असावं हे ठरवणं, हे प्रत्येकाच्या बुद्धीच्या पलीकडचा भाग आहे हा. कारण कसं, त्याला थंबनेल कसं असायला पाहिजे, ते लोकांना आकर्षित पाहिजे, लोकांना स्पष्ट दिसलं पाहिजे किंवा खूप ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी
आपल्यासारख्या छोट्या मोठ्या यूट्यूबरला शक्य नाहीत. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर चॅनल काढणार असाल ते नीट आधी ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं दुसरीकडून कुठेतरी इन्कम असायला पाहिजे, तरच तुम्ही हे काम करू शकता. कारण तुम्ही जर म्हणाल की बाबा यूट्यूबमधूनच पैसा मिळेल, तर तसं नाही आहे. बऱ्यापैकी लोक अशी अडकलेली आहेत की म्हणजे तणावाखाली आहेत की बाबा उठला सुटला व्हिडिओ टाकतात, उठला सुटला व्हिडिओ टाकत आहेत. तर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत. मी बघतो आहे 200-300 व्ह्यू होतात आणि पुढे चालतच नाही त्यांचा व्हिडिओ. किंवा मला मी दोघा तिघांना असं पण सांगितलं, अरे हे व्हिडिओ मला दिले असते तर मी व्हायरल करून दाखवले असते असं. कारण माझ्याकडे मला बघतायत लोक, पण माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहेत आणि वॉच टाईम वाढत नाही आहे. वॉच टाईम का वाढत नाही हे मला कळत नाही आहे. कारण वॉच टाईम वाढला पाहिजे. कारण सबस्क्रायबर तर मी नाही म्हटलं तर वर्षभरात मी पुरे करेन, वर्ष लागेल मला. पण वॉच टाईम कसा वाढवायचा हे मला कळत नाही आहे. त्याच्यामुळे खूप निराशा येते. कळत नाही की मी हे चालू ठेवू की मध्ये सोडून देऊ. आणि जरी सोडून दिलं तरी माझं इन्कम आता बंद होणार. कारण जे मी कुठे पैसे घ्यायचो, कोरोनानंतर तर मी कोणाचे पैसे घेतले नाही आहेत. तर त्याच्यामुळे कसं माझं आता पोट पूर्ण बंद होतं आहे याच्यामुळे. म्हणजे असं वाटतं की विनाकारण मी यूट्यूबच्या भानगडीत पडलो. कोरोनानंतर मी हे चालू केलं होतं, थोडंफार टाकायचो. नंतर मग आता तर मनावर घेतलं होतं आणि भरपूर व्हिडिओ टाकू लागलो. लोक प्रतिसाद पण देत होती, नाही असं नाही, देत होती. पण पुढे जे काय ग्राफ वाढायला पाहिजे, म्हणजे स्केल वाढायला पाहिजे, पट्टी, ती होत नाही आहे. आणि हे कशामुळे होत नाही हे मला कळत नाही आहे. तर सर्वांना एकच सांगतो की तुम्ही जर आर्थिक कुठेतरी पाठबळ असेल तुम्हाला, तरच या फंदात पडा. नाहीतर यूट्यूब आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, हे लक्षात घ्या. आणि बाकी आनंदी राहा, बस.